रायगढ़ जिले के अलीबाग तालुका के तड़वागले और कोलघर गांव में जल जीवन मिशन योजना की सच्चाई चौंकाने वाली है। करोड़ों की लागत से बनी पानी की टंकी बस शोपीस बनकर खड़ी है, लेकिन गांव वालों के लिए एक बूंद पानी भी नसीब नहीं हो रहा। भीषण गर्मी में ग्रामीण पानी के लिए दर दर भटक रहे हैं। महिलाएं सिर पर बाल्टियां लेकर मीलों पैदल चलकर कुएं से पानी लाने को मजबूर है। छात्र, बुजुर्ग, हर कोई इस संकट से जूझ रहा है। सरकार ने हर घर जल का वादा किया था, लेकिन जमीनी हकीकत ये है कि आज भी गांव सूखे गले, प्यासे हलक और टूटी उम्मीदों के साथ खड़ा है। माझं नाव रंजना बोटे, मी ताडवागले ग्रामपंचायत मधून। आमच्या गावामध्ये एवढी सध्या पूर्ण ग्रामपंचायत मध्ये पाण्याची एवढी समस्या आहे। मी वयाच्या 40 वर्ष झाली, मी 40 वर्षामध्ये एवढं बघितलं की सुधारणा झाल्या नाही झाल्या, पण पाण्याची सुधारणा आमच्या गावामध्ये झाले नाही। आमच्या गावात पहिला एक पक्ष होता, आम्हाला वाटत होतं, पण त्याने काहीच नाही प्रकृती केली। त्याच्यानंतर दुसरा पक्ष आला, आम्हाला तो तरी काय करेल, त्यांनी पण काय नाही केलं। गेल्या महिन्यात आम्ही दुसरे पक्ष ज्यांनी पाण्याचा कॉन्ट्रॅक्ट भरपूर म्हणजे पाण्याच्या योजना आल्या, पण त्या योजना काय राबवण्यात आल्या नाही, अर्धवट सोडल्या गेल्या आणि आमच्या गावाला पाण्याची अजून पण म्हणजे कमतरताच आहे। आम्हाला पाणी मिळत नाही। आम्ही 2-3 किलोमीटर आम्हाला वापराचं पाणी लागतं, ते 2-3 किलोमीटरवरून आणतो। दुसरं पियाचं पाणी लागतं, ते आम्हाला 6 किलोमीटर बांधणवरून आणायला लागतं। म्हणजे आमच्या गावात पाण्याचे हालच आहेत, म्हणजे किती केलं तरी आमच्या गावाला पाण्याचा विषय सुटला नाही। तर माझी एकच इच्छा आहे की जे कोण संजीवनी मोठे महोदय आहेत त्यांनी आमच्या गावाचा पहिला विचार करावा आणि आमचा पाण्याचा सोय करावी। आज एवढे वर्ष गेली तरी आमच्या गावामध्ये पाणी नाही, पिढ्यान हीच परिस्थिती चालू आहे। आमच्या शाळेत मुलींना म्हणतात शिकवा, पण मुलींना शिकवण्याआधी पहिला पाण्याचा प्रश्न सोडवायला लागतोय आणि नंतर मुलींना शाळेत पाठवतात। मग त्या मुली पाणी बघतील का, घरातलं काम बघतील का, शाळेत शिकतील? मग मुलगी कशी शिकणार? त्याच्यानंतर मुलांना लग्न करण्यासाठी पण मुली देत नाही, सांगतात तुमच्या गावामध्ये पाणीच नाही, तुमच्या गावात मुलींना देऊन करणार काय आमच्या गावातली लोक? पण पाण्याची आमच्याकडे का लक्ष देत नाही लोक? माझं नाव मेघना सुरेश पाटील, अलिबाग तालुक्यातील कोलघर या गावामध्ये सध्या आम्ही कोलघर गावातमधून बोलतो आहोत। पाण्याची आमच्या इथे खूप मोठी टंचाई आहे। आमच्या 3 ते 4 पिढ्या पाण्या वाचूनच गेलेल्या आहेत। पाण्याची बऱ्याचशा जलजीवन मिशनच्या बऱ्याचशा योजना आमच्या इथे केल्या चालू, पण त्या कुठलीही योजना सफल झालेली नाहीये। सगळ्या योजना असफल झालेल्या आहेत। ठेकेदारांनी पण त्यांचं काम अपूर्ण टाकून पैसे पूर्ण घेऊन काम अपूर्ण करून काम केलेलं नाहीये, इथे पूर्ण अपूर्ण झालेलं आहे। आणि त्यांच्यावर दबाव ग्रामस्थांनी खूप दबाव आणलं तरी पण कामाचं खूप नियोजन नव्हतं केलेलं, म्हणून ते असफल झालेलं आहे। आम्हाला इथून 2 ते 3 किलोमीटरवर जाऊन पाणी डोक्यावर किंवा जेंट्स गाडीवरती बॅरल घेऊन भरून पाणी आणावं लागतंय। बोरिंग्स मारलेले आहेत, पण बोरिंग ह्या दिवसांमध्ये फेब्रुवारी ते मे पर्यंत पाणी बोरिंग बंद असतात। बोरिंगचं पाणी, विहिरीचं पाणी सगळं सुकून जातं। सकाळी 5 वाजता महिला जर गेली बोरिंगवर तरच तिला पाणी मिळतंय। पाणी खूप लांबून आणायला लागते। शाळेतल्या मुलींची, कॉलेजला जाणाऱ्या मुलींची पण खूप अवस्था बिकट झालेली आहे की त्या जेव्हा पाणी आणतील तेव्हा त्या कॉलेजला वगैरे शाळेत वगैरे जाऊ शकतात। पाणीची टंचाई पूर्वीपासूनच इकडे आहे। ग्रामीणों का आरोप है कि ठेकेदारों की मनमानी और प्रशासन की लापरवाही के कारण ये योजना धूल फांक रही है। करोड़ों की राशि कहाँ गई, किसकी जेब में गई, इसका कोई हिसाब नहीं। कोलघर और ताड़वागले गांव के ग्रामीणों ने इस मामले की उच्च स्तरीय जांच की मांग की है। विद्याधर पाटिल, जो कोलघर के निवासी हैं, उनका कहना है कि उन्होंने सोचा था कि जल जीवन मिशन से पानी मिलेगा, लेकिन अब भी उनकी हालत वही है। पीढ़ियों से उनकी माताएं, बहनें, बेटियां पानी के लिए तरस रही है। कोलघर की महिला ग्रामीण मेघना सुरेश पाटिल ने बताया कि उनकी बहनें और बेटियां सूरज की तपिश में कई किलोमीटर चलकर पानी लाती है। मी ताडवळे ग्रामपंचायत मधून एक ग्रामस्थ म्हणून बोलू इच्छितो। आमच्या कोलघर आणि ताडवळे ग्रामपंचायत मध्ये कोलघर या गावी पाण्याची एवढी भीषण टंचाई आहे की आमचा महिला वर्गाला सकाळी उठून 5 वाजता पाण्यासाठी जावं लागतं। आणि या ठिकाणी जी समोर मागे टाकी दिसते, ह्या टाकीचं काम गेल्या 2021 पासूनचं हे काम मंजुरी झालेलं आहे आणि ते काम अजूनपर्यंत अपूर्ण आहे। ठेकेदार विवेक पाटील, मी नाव सुद्धा घेऊ इच्छितो, विवेक पाटील यांनी 1,92,00,000 रुपये घेऊन आमचं काम पूर्ण केलेलं, यशस्वी केलेलं नाही। आज आम्हाला या दुर्गम पाण्यासाठी एवढी भीषण टंचाई असताना
सुद्धा आम्हाला त्यासाठी तोंड द्यावं लागतं. आणि मंत्री महोदय, मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा जनतेसाठी भरपूर योजना राबवल्यात, आणि परंतु त्या योजना तुम्ही ग्राम पातळीवर जाऊन तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तुम्ही त्याचं निरूपण केलेलं नाही आहेत. म्हणून मी मंत्री महोदय तुम्हाला विनंती करून सांगेन की ह्या कामाकडे तुम्ही लक्ष द्या, जनतेकडे लक्ष द्या. जनता आज पाण्यापासून वंचित आहे आणि जनतेला खरोखर मी तुम्हाला सांगतो की शुद्ध पाण्याची गरज आहे. गावोगावी भित्ती फलकांवर तुमच्या जाहिराती लागलेल्या आहेत की शुद्ध पाणी देऊ. पाणी शुद्ध आहे कुठं? आमचा ठेकेदार 1,92,00,000 रुपये घेऊन पळाला आहे. इथं त्याचं मागच्या महिन्यामध्ये त्याची मारहाण पण आमच्या लोकांनी केली. पण साहेब, मारहाण करून काही उपयोग नाही, कागदावर यायला पाहिजे. म्हणून मी आज तुमच्या समोर बोलू इच्छितो की तुम्ही याकडे दुर्लक्ष न करता काळजीपूर्वक लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी सोडवावा. काय सांगाल? सायकलला ड्रम लावून पाणी आणलेलं आहे, काय नेमकी ही परिस्थिती आहे इथं पाण्याची? इथे भरपूर लांबून पाणी आणावं लागतं, त्याच्यामुळं आम्हाला हे सायकलचं ड्रम लावून पाणी आणावं लागतं. जवळजवळ 5-6 वर्ष आम्ही पाणी लांबून 2-4 किलोमीटरवर सायकलवर पाणी आणतो. त्यामुळं आम्हाला पाणी मिळायलाच पाहिजे. सरकार को इस जल संकट पर तुरंत ध्यान देना चाहिए. गांव में पानी टंकी बनी है लेकिन नल सूखे पड़े हैं. सरकारी फाइलों में योजना पूरी हो चुकी है लेकिन हकीकत में सिर्फ धूल उड़ा रही है. प्रशासन और ठेकेदारों की लापरवाही का खामियाजा ग्रामीण भुगत रहे हैं. क्या यह सिर्फ लापरवाही है या फिर कोई बड़ा घोटाला? रायगढ़ जिले में ऐसे कई गांव हैं जहां जल जीवन मिशन दम तोड़ चुका है. सवाल ये है कि क्या प्रशासन और सरकार इस पर ध्यान देंगे या फिर ये योजना भी कागजों में सिमट कर रह जाएगी? सवाल बड़ा है लेकिन जवाब कौन देगा? रायगढ़ से न्यूज़ फर्स्ट के लिए धर्मशील सावंत की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.